प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू. या मालिका पण खूप छान ट्रॅकवरती आलेली आहे आणि त्यांना इलेक्शनचं राशनचं तिकीट हवं आहे. त्यासाठी आता सगळेजण इथे जमलेले आहेत आणि सरपंच त्यांना विचारत आहे, तुमची सून तर खुनी आहे, तिने तर गोळीबार केला होता यांच्या मुलीवर आणि आम्ही कसं काय तुम्हाला तिकीट द्यायचं. इकडे नाना म्हणत असतात, माझ्या सुनेनं काही केलेलं नाहीये आणि ती त्या मायाच्या वडिलांना वाचवायला तिथे गेली होती आणि त्यांना ऐश्वर्याने किडनॅप करून ठेवलेलं होतं. तिचा कोणालाही मारण्याचा हेतू नव्हता. इकडे एक जण सरपंच म्हणत असतात, ते काही असो पण तुमच्या सुनेने गोळी तर झाडली होती ना. इकडे सयाजीराव म्हणत असतात, हो तर माझ्या ऐश्वर्याने मला सांगितलेलं आहे की जानकीनेच तिला गोळी मारली होती. सरपंच म्हणत असते, तुमचं ते काही का असे ना, पण मी तुम्हाला हे तिकीट देऊ शकत नाही. आणि येथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणतात, थांबा, आम्हाला जानकी रणदिवेंना अटक करायची आहे. तेवढ्यातच ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते, थांबा, जानकीने मला काही केलेलं नाही. लगेच इकडे त्यांनी माया आणि सारंगचा सीन दाखवला आहे. माया इकडे खूप नाटक करत असते रडण्याचं आणि सारंग तिला समजूत घालण्यासाठी जातो. तो तिला म्हणत असतो, माया, असं एकटं बसू नका, कारण तुम्ही जास्त दुःख करून घेत आहात. आमची जानकी वहिनी म्हणते, दुःखाला जास्त कंटाळून बसलं ना, दुःखाची जास्त लाड करायची नाही, त्याला असेच सोडून द्यायचं, म्हणजे ते दुःख आपोआप आपल्यापासून पळून जातं. पण इकडे माया नाटक करत असते, म्हणते, पण माझे आई वडील होते ते, मला या जगात आता त्यांच्याशिवाय कुणीही नाहीये. आता मी कसं जगायचं. मला तर सारखं उठलं की त्यांची आठवणच येते. इकडे परत त्यांनी सयाजीराव आणि यांचे सीन घेतले आहेत. सयाजीराव म्हणत असतात, ए ऐश्वर्या, तू हे काय बोलते. ऐश्वर्या म्हणते, हो मी खरं तेच बोलते, कारण जानकी मला वाचवायलाच आली होती आणि जानकीला जर मला मारायचंच असतं तर तिने हॉस्पिटलमध्ये पण माझा जीव वाचवला. या सगळ्यामध्ये जानकी नाही आहे, जानकी निर्दोष आहे, कारण ती मला बाजूला हो म्हणत होती आणि दुसराच व्यक्ती कुणीतरी तिला ढकलून दिलं आणि तिच्या हातातून चुकून गोळी माझ्यावर आली. हे असं सगळं झालं होतं. इकडे आता जानकीला विचारच पडलेला असतो की ऐश्वर्याने माझ्या बाजूने येऊन साक्ष दिली, असं का केलं असेल तिने. ऐश्वर्या म्हणत असते, प्लीज सरपंच साहेब, तुम्ही या रणदिवे कुटुंबांना त्यांचं तिकीट द्या आणि माझ्या वडिलांचं तिकीट कॅन्सल करा. नाना म्हणत असतात, हो, कारण माझी सून निर्दोष आहे हे आम्हाला पहिलीपासूनच माहीत होतं. इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, सॉरी, आमचं पण चुकलंच जरा. इकडे परत माया खूपच अशी रडवेली झालेली असते आणि सारंगला म्हणत असते, सारंग, पण तुम्ही आहात ना माझ्यासोबत, कारण ना मला आता असं आधार असलेलं कुणीही नाही आहे. या घरात तुम्ही पण एकटेच आहात आणि मी पण एकटीच. आणि लगेच तो सारंग तिचा हात पकडतो आणि म्हणतो, हो, मी आहे तुमच्यासोबत, काहीही काळजी करू नका आणि काहीही लागलं तर मला सांगा तुम्ही. इकडे माया म्हणत असते, त्याच्या खांद्यावर हात वगैरे ठेवते आणि म्हणते, सारंग, मला आता तुमचाच एकमेव आधार आहे, मला तुमच्याशिवाय कुणीही नाही आहे, त्यामुळे मला प्लीज आता दुखवू नका. मी तुमचं दुःख समजू शकते, कारण तुम्ही पण एकटेच आहात ना. आणि इकडे सगळेजण तिकीट मिळाल्यामुळे खूपच खुश आहेत आणि ते सरपंच म्हणत असतो, आता सगळ्यांचा निकाल लागलेलाच आहे, तर मी ऋषिकेश यांचं तिकीट देऊन टाकतो. सगळेजण खुश होऊन नाना तर अगदी देवाकडे प्रार्थना करतात. जानकी पण खुश होते आणि देवाकडे आभार मानायला जाते. पण इकडे सयाजीरावांना खूपच राग आलेला असतो, कारण ऐश्वर्यामुळे त्यांचं तिकीट गेलेलं असतं आणि रणदिवे कुटुंब खूपच जल्लोष साजरा करत असतं. आणि सरपंच साहेब त्यांना साईन करायला पेपर वगैरे देतात, ते साईन वगैरे करतात आणि नंतर त्यांना घरी जायचं असतं.
तर इकडे ऋषिकेश नाना एकमेकांच्या अगदी गळाभेट घेतात. सौमित्र पण खूप खुश असतो, तो पण ऋषिकेशच्या गळ्यात पडतो. नंतर जानकी इकडे बाजूला येते आणि तिला खूप सारे प्रश्न तिच्या मनामध्ये असतात की ईश्वराने आपल्या बाजूने का साक्ष दिली असेल, यामागे तिचा काय हेतू असेल. आणि घरामध्ये आल्याच्या नंतर इकडे सगळेजण विचार करत असतात की तिकडे काय झालं असेल. त्यांनी कुणीही आपल्याला कॉल वगैरे करून काही कळवलं नाही. इकडे सुमित्रा, सारंग, जानकीची आई, माया सगळेजण घरीच असतात. नंतर ऋषिकेश आणि सगळे येतात. तर सुमित्रा म्हणते, काय झालं तिकडे, मिळालं का तिकीट, काय जानकीला अटक झाली. इकडे सौमित्र सांगत असतो, अगं आई, आपल्याला तिकीट मिळालंय आणि अगदी ऐश्वर्याने तिथे येऊन जानकीच्या बाजूने साक्ष दिली की जानकीचा काही दोष नव्हता. जे काही झालं ते दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीमुळे झालं आहे. आणि सुमित्रा खूपच खुश होते, म्हणते काय, ऐश्वर्याने साक्ष दिली, मग तर देवच पावला म्हणायचा. आणि सयाजीराव घरी जाऊन खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, तुम्हाला काय गरज होती ऐश्वर्या आताची सत्य सत्य खेळायची, हे इलेक्शन झाल्याच्या नंतर बघितलं असतं ना. इकडे ऐश्वर्याची आई खूपच खुश असते, पण सयाजीराव म्हणत असतात, ऐश्वर्या, तुमच्यामुळे आमचं तिकीट गेलेलं आहे, तुम्हाला काहीच गरज नव्हती आता बोलण्याची. ऐश्वर्या म्हणते, हो डॅडा, पण तुम्ही तसंही जिंकू शकता, आपल्याकडे पैसा आहे, पद आहे, तर मग. आणि तुम्हाला काय वाटतंय, मी जानकीच्या बाजूने साक्ष दिली म्हणजे मी तिला माफ केलंय, असं नाही. तिने त्या घरात मला दिलेला त्रास आणि माझ्या बाजूने प्रत्येक वेळेस मलाच हरवायची, हे सगळं माझा केलेला अपमान, हे सगळं मी कसंच विसरू शकत नाही आणि विसरणार पण नाही. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. अगदी वेळ आल्याच्या नंतर मी तिला बरोबर काय धडा शिकवायचा आहे ते बघेलच. इकडे घरी आल्याच्या नंतर जानकी आणि ऋषिकेश खूप खुश असतात. जानकी म्हणत असते, अगदी देवाच्या कृपेने आपल्याला फायनली ते तिकीट मिळालंय. ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, आणि मला माहीत होतं की तू निर्दोष आहेस. जानकी म्हणत असते, पण ऋषिकेश, मला हे कळत नाहीये, ऐश्वर्याने का बरं माझ्या बाजूने साक्ष दिली असेल. इकडे सुमित्रा चोरून बोलणं ऐकत असते आणि ती पण हाच विचार करत असते की ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये आता काय नवीन खेळी सुरू आहे. म्हणजे ती हे सगळं कुणाला सांगितलं नाही आणि डायरेक्ट येऊन बोलली. तो म्हणतो, अगं, अवंतिका गेली होती, अवंतिकाने तिचा माइंड फ्रेश केला, त्यामुळे ती हे सगळं बोलली. इकडे माया लगेच माहीत झाल्याच्या नंतर ऐश्वर्याला कॉल करते आणि म्हणते, काय ग, तुला लाज नाही वाटली. असं म्हटल्यावर ऐश्वर्या म्हणते, अगं, तुला कळलंय वाटतं सगळं, की मी तिथे आले होते आणि जानकीच्या बाजूने मी साक्ष दिली आणि तू तर खूपच चिडलेली असेल ना. माया म्हणते, अगं, पण हे सगळं करताना तुला लाज कशी नाही वाटली आणि तू एकदम कसं काय पलटली ग. ऐश्वर्या म्हणत असते, अगं, मी जानकीचा बदला घेणारच आहे, पण जानकीने माझा जीव वाचवला आणि मी कुणाचे उपकार असे ठेवत नाही, मी लगेच परतफेड करून टाकते. पण या सगळ्यामध्ये मी तुला पण सोडणार नाहीये हा, कारण तू माझा डायरेक्ट जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मी तुला तर कधीच विसरणार पण नाही आणि सोडणार पण नाही. इकडे माया लगेच फोन ठेवते. ऐश्वर्या म्हणत असते, तू कितीही काही केलं आता तर माझ्या तावडीतून सुटणार नाही हे माया. आणि माया रागात फोन ठेवून देते. नंतर ऐश्वर्या म्हणत असते, माया 2-3 वेळेस ती हेच म्हणत असते, पण माया काही परत फोन उचलतच नाही. मायाला खूप असा राग आलेला असतो, कारण ऐश्वर्याने न सांगता डायरेक्ट येऊन जानकीला वाचवलंय आणि आता जानकी मायाचा कसा पण शोध घेऊ शकते याची भीती आता मायाच्या मनामध्ये झालेली आहे. इकडे सगळेजण बोलत असतात आणि नाना म्हणत असतात, ऋषिकेश, फायनली जे आपलं होतं ते आपल्याला मिळालंच. आणि सगळेजण इकडे जानकीची आई पण खूप खुश असते. पण नाना म्हणत असतात की पण हे सगळं असा चमत्कार झाला कसा, ऐश्वर्या एकदम येऊन आपल्या घराच्या बाजूने का बोलली असेल, याबद्दल सगळ्यांच्याच मनात प्रश्न आहे. पण इकडे सुमित्रा येते आणि म्हणते, ते सगळं जाऊ द्या बरं, मी गाजराचा हलवा बनवून आणलाय, सगळ्यांनी तोंड गोड करून घ्या. अवंतिका पण खूप खुश असते.
परत सारंग माया एकटीच रूममध्ये असते, त्यामुळे तिला बोलवायला जातो आणि म्हणतो, माया तुम्ही परत एकट्याच इथे बसला आहात. अहो तुम्ही असं एकट्या राहिलात तर दुःख तुमच्यापासून दूर जाणारच नाही. तुम्ही आमच्या सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहा, तेव्हाच तुमचं दुःख हलकं होईल. माया म्हणत असते, पण कसं काय सारंग, मी कसं विसरू शकते, माझे आई वडील होते ते. आणि खूपच नाटक करत असते ही माया, खूप इरिटेट करते. आणि सारंग पण तिच्यात, सारंग अगदी भोळा भाबडा आहे, तो कुणाच्याही वागण्यावर भुलतोच. नंतर तो म्हणतो, माया तुम्ही चला ना बाहेर, सगळ्यांसाठी आईने गाजराचा हलवा बनवला आहे. माया म्हणत असते, सारंग तुम्हालाच एकट्यांना कळलं ना की मी एकटी का राहते हे, कारण तुम्ही या भरलेल्या घरात एकटे आहात, त्यामुळेच ना. इकडे अगदी सारंग हळवा होतो आणि रडायलाच लागतो. ते म्हणतो, हो ना, मी माझ्या मनातलं दुःख रोज लपवून कसा हसतो या सगळ्यांसोबत, माझं मला माहिती आहे. पण माझं हे सगळं दुःख तुम्हीच ओळखू शकलात. माझ्या घरच्यांनी अजूनही एकाने सुद्धा मला म्हटलं नाही की तू एकटा कसा जीवन जगतोय. पण माया तुम्ही होता आणि तुम्हीच माझं दुःख ओळखू शकलात. आणि आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.